ही म्हातारी कशाला बसली इथे? या म्हातारीची नजर चुकवणं अवघडच आहे. काहीतरी करून पप्पांना या खोराड्यातनं बाहेर काढावंच लागेल. आजी तुम्ही इथे का बसला? गुरुजी आले होते ना, त्यांनी सांगितलंय ना 12 तास त्यांनी घराबाहेर पडायचं नाही म्हणून. आईने नजर कैदेत ठेवलंय त्यांना. म्हणजे तुम्ही दोघे इथून हलणारच नाहीत का? नाही हलणार. माझ्या संपतच्या जीवापेक्षा मला दुसरं काही एक महत्वाचं नाही, समजलं? आजी तुम्ही सकाळपासून आहात ना त्यांच्यासोबत, किती काळजी करताय. उगाच ना तुम्हा दोघींची तब्येत खराब होईल. तुम्ही फ्रेश व्हा, काहीतरी खा, आराम करा जरा, आणि तोपर्यंत मी इथे बसते. मी कुठेच जात नाही. तुला मी सांगितलं ना, मी इथून हलणार नाही म्हणजे हलणार नाही. आई खरं तर ही बरोबरच बोलतीये. बराच वेळ जर तुम्ही इथे खुर्चीत बसून राहिलात ना तर पाठ दुखायला लागेल तुमची. त्यापेक्षा तुम्ही थोडा वेळ आराम करा, मी बसते इथे. तुला आता काही वेगळं सांगायला पाहिजे? मी नाही हलणार इथून. आजी ऐका ना, पप्पाची काळजी घेण्याच्या नादात ना तुम्ही दोघे आजारी पडाल. तुम्ही जा, काहीतरी खाऊन घ्या, मी आहे ना इथे. आई एक काम करूया का, मी एक कडक चहा करते तुमच्यासाठी, तो घ्या आणि थोडा वेळ पडा. मी आहेच की इथे बसायला. हं नको म्हटलं ना मी तुला. आई अहो काय असं करताय तुम्ही, चला ना. तू पण ना महा हट्टेस. चल. फायनली दोघे गेल्या. नीलांबरी लवकरात लवकर हात चालवायला पाहिजे, वेळ कमी आहे. उगाच रिस्क नको, त्यांना जरा झोप लागू दे. सुनबाई, काही नाही पप्पा, तुम्हाला बरं वाटतंय का? बघायला आले होते. बरं आहे मी. थोडक्यात वाचले. पप्पा झोपेत असताना त्यांच्यावर हल्ला करण्यात काहीच अर्थ नाहीये. कधी पकडले जाऊ शकते मी. ए नीलांबरी, तू जात आहेत ना, मी आहे इथं बसते. मी वेळ खूप कमी आहे. लवकरात लवकर काहीतरी करायला पाहिजे. पण आता काय करू मी? कसं बाहेर काढू पप्पांना? आपल्या घरातला सगळ्यात मोठा चोर तुमचा लाडका मुलगा हरीश श्रीनिवास दळवी. हरीश असं करताना लाज नाही वाटली तुला? अरे स्वतःच्या सख्या भावाचे पैसे चोरलेस तू. पण तुम्ही दोघं एका चोरासमोर दुसरा चोर उभा. भाऊजी चला जेवायला. सकाळपासून काहीच खाल्लेलं नाहीये तुम्ही. नाही वहिनी,
मला मला भूक नाही. अशी कशी भूक नाहीये? सकाळी नाश्ता पण केला नाहीये तू. चला बरं थोडंसं खाऊन घ्या. नाही खरंच काहीच नको. आणि वहिनी मला मला जरा वेळ एकट्याला राहायचं. ठीक आहे. हरीश, जेवायला चल. हे बघ, मला कळलंय संतोष तुला खूप बोललाय. सिंचनाकडून व्याजाचे पैसे घेतले. पण तू न जेवणं हा काही मार्ग नाही ना याच्यावर आता. चल. आई म्हणजे खरंच काहीच खायची इच्छा होत नाही. अरे तू उपाशी राहिलेला चालेल रे मला, पण तुझ्यामुळे तुझी बायको उपाशी आहे. तिची काय चूक आहे यात? चल. आई आई मला काहीच खायची इच्छा होत नाहीये. आई मला स्वतःची खूप लाज वाटतेय ग. मला खरंच कळतच नाही मी काय वागू, काय वागलो, काय बोलू. तुम्ही सगळ्यांनी मला मला चोर ठरवून टाकलं. आई तू आणि बाबांनी सुद्धा मला चोर ठरवलं ग. पण आई मी कसं सांगू, हे मी मुद्दाम नाही केलं. त्यावेळी माझ्याकडे काही ऑप्शनच नव्हता. सिच्युएशन माझ्या हाताबाहेर होती. काय हेल्पलेस झालो होतो मी. मला ते लोक खूप धमक्या देत होते म्हणून मला चोरावे लागले पैसे. फार विचार करू नकोस. आता या क्षणी संपून टाक या म्हाताऱ्याला. काय चाललंय सुनबाई? पप्पा ते बेडशीट व्यवस्थित करत होते, खराब झालं होतं ना. आणि मी आठवण करून द्यायला आले तुम्हाला की गोळ्यांची वेळ झाली. तर गोळ्या ठेवल्यात आणि पाण्याचा ग्लास पण.